नमस्कार सर्वांना, सुपरमॉम मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल कढी गोळे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। भिजवलेली चना डाळ, ते 4 तास भिजू घातलेली चना डाळ आहे। त्याच्यामध्ये थोडा लसूण, कढीपत्ता, आल्याचे तुकडे आणि थोडी हिरवी मिरची हे आणि थोडंसं जिरं हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपण काढून घेऊ। कढी गोळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, चवीला खूप छान लागतात हे। याच्यामध्ये आपण बेसिक मसाले ॲड करू। त्याच्यामध्ये हळद, थोडं लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि थोडेसे धनेपूड आपल्याला टाकून घ्यायचे याच्यामध्ये। आता हे सर्व एकत्र मिक्स करून याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे आपल्याला तयार झाल्यानंतर थोडेसे वाफवून घ्यायचे आहे। त्यानंतर पुढची स्टेप करूया आपण। त्यासाठी मी थोडंसं ताक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच बेसन टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ते छान मिक्स करून झालेलं आहे। आता थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला। त्याच्यामध्ये जिरे आणि लसूणचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आपल्याला। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि हिरवी मिरची टाकायची आणि छान परतून घ्यायचं तेलामध्ये। आता याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडं मीठ, हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण जे ताक आणि बेसनचं मिश्रण तयार केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला आणि याला उकळी येऊ द्यायची आहे। छान उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण जे वाफवलेले डाळीचे गोळे होते ते याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहे आणि त्याला छान शिजवून घ्यायचं आहे। त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये वरून कोशिंबीर घालायची आणि आपल्या कढी गोळीची रेसिपी तयार आहे। तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।